वीरांच्या बलिदानाने घड्याळाशी किमया घडली, स्वातंत्र्याचा उच्च पताका गगनावरती फडफडली, थोर हुतात्मे झाले त्यांच्या बलिदानांना स्मरण करा, देशासाठी लढले मेले त्या वीरांना नमन करा, भारत भूमीसाठी लढले मेले त्या वीरांना विसरू नका, सरळ साथ देशाला द्या, मार्ग वेगळा धरू नका, भारत देशाचे सैनिक आपण जाती जातीमध्ये फुटू नका, धर्माधर्मामध्ये फुटू नका, भाषेमध्ये फुटू नका, भारत भूचे सैनिक आपण प्रांतामध्ये फुटू नका, स्वातंत्र्याची आड आम्हाला, स्वातंत्र्याची आड तुम्हाला तुकडे तुकडे करू नका, भारत भूचे सैनिक आपण मार्ग वेगळा धरू नका, पण आम्हाला हे सांगणार तुम्ही कोण? 10-50 होतं. तुम्ही कोणत्या गावचे? बदललं होतं ना मी गुरुचं टाकलं होतं. हमारी भाषा में समझाओ. तुला मराठी येत नाही? हमारे बंगाली येते. 9-50 होतं. हमें गुजराती आवडे छे. हमें उर्दू आती है. गप्पा रे काय आपल्यालाच वाटतं? अरे आपले सैनिक स्वतःसाठी राज्यासाठी लढले असते तर आपला भारत देश स्वतंत्र झाला असता का? माईक जवळ जाऊन बोला. बरोबर. टिळक सावरकरांनी फक्त महाराष्ट्रच पाहिला असता. अरे हो, गांधींनी गुजरातच बघितला असता. सुभाषचंद्र बोसनी बंगाल बघितला असता. आणि भगतसिंगने फक्त पंजाब. अरे तुम्ही त्यांच्या जागी असताना शेकडो पाकिस्तान, शेकडो बांगलादेश झाले असते. पण आपल्या भारताचे नशीब एवढे की त्यांना एका मंत्र्याने बाजून ठेवलं होतं. एका मंत्र्याने. अरे तुम्हाला तुमचा देश हवा आहे की देशाचे तुकडे? हो ना, मग बघा ना तुम्ही देशप्रेम काय असते ते. देशाचा त्याग करणे म्हणजे काय? आणि तो मंत्र कोणता रे? तो मंत्र. त्याच्यामुळे चाफेकर बंधूंनी संसार सोडून एका इंग्रज अधिकाऱ्याला मारले. कोणते आला रे? वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अलीपूर कोर्टाच्या आवारात एक विकलांग मुलगा फिरत होता. तो त्याच्या हाताने टाचणी सुद्धा उचलू शकत नव्हता. त्याने त्याच्या हाताला वजन देऊन एका बंदुकीने 2 इंग्रज अधिकाऱ्यांना मारले. वंदे मातरम, वंदे मातरम. लंडनच्या सभागृहामध्ये इंग्रज अधिकारी मदनलाल धिंगरा उभा होता. कुठून आली त्याच्यात एवढी हिंमत? तोच तो मंत्र. डोंट टच मी. माझ्या कोटाची इस्त्री खराब होईल. वंदे मातरम, वंदे मातरम. लंडनमध्ये बंगालात फासावर लटकण्याआधी एक मुलगा आपल्या आईसमोर उभा आहे आणि आपल्या आईला म्हणतो की आई तू माझी आहेस, पण मी त्या भारत मातेचा विचार करतो. त्या भारत मातेसाठी मी फासावर गेलो तरी चालेल, पण तू घाबरू नको. मी पुन्हा येईल मावशीच्या पोटी. तेव्हा तू माझ्या गळ्याच्या फासावरून तू ओळख. तोच तो मी खुटीला. वंदे मातरम. घोळका करून उभे आहेत, टाळ्या वाजवतात आणि सर्वजण एक एक वाक्य घेऊन बोलतात. मध्ये लेखक उभे आहे. वा, क्या मस्त लिखा आहे. हो ना, एक एक पात्र डोळ्यासमोर उभं असं वाटतं. शेवट तर भन्नाटच भारी जमला आहे. हो, पण एक गोष्टी सांगायची आहे. हो, बोला ना. भारी कादंबरी मस्त आहे, पण गीत वेगळा वाटते. हे गीत तुम्ही देशाला उद्देशून लिहिलं आहे का? इंग्रज बंदी घालतील त्या पुस्तकांवर. असं काढून टाका. असं हे गीत देशाला उद्देशून लिहिलंय असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे, विचार करतो. काय म्हणाला? हे गीत देशाला उद्देशून लिहिलंय असं वाटतं? हो, हे देशालाच उद्देशून लिहिलंय. हे इंग्रज काय संपूर्ण जगाने जरी बंदी घातली तरी मी हे पुस्तकात छापीन आणि पुढच्या युगासाठी एक प्रेरणा बनेल आणि एक मंत्र बनेल. वंदे मातरम, वंदे मातरम.
मंत्र बंकिमचंद्र यांच्या लेखनातून आलेला मंत्र आहे. कोणत्याही धर्माला नाही तर भारत मातेला वंदन करणारा हा मंत्र. वंदे मातरम. हो पण तो अर्धात. मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवत नाही? कारण त्यांच्यात नद्यांची व डोंगराची नावं आलेली आहेत. पण आम्ही त्यांना वंदन करीत नाही. आपण आपल्या आईच्या पाया पडताना फक्त तिच्या पायालाच नमन करतो की आपण पुऱ्या अस्तित्वाला नमन करतो? म्हणून बंकिमजी म्हणतात आपण सर्वजण आपल्या मातृभूमीच्या अस्तित्वाला नमन करू, एकच मंत्र म्हणूया, वंदे मातरम. वंदे मातरम.